नमस्कार, मी डॉक्टर वंदना गुरव आणि आज आपण महिलांच्या आयुष्यातल्या एका नैसर्गिक टप्प्याबद्दल बोलणार आहोत आणि तो म्हणजे मेनोपॉज, म्हणजेच पाळी बंद होतानाचा कालावधी. तर यामध्ये शक्यतो वयाच्या 45 ते 55 या कालावधीमध्ये शरीरामध्ये आणि मनामध्ये काही बदल होत असतात आणि म्हणूनच आजचा आपला विषय आहे मेनोपॉज. आणि आज आपण मेनोपॉज म्हणजे काय आणि या कालावधीत शरीरामध्ये काय बदल होत असतात हे पाहणार आहोत. तर मेनोपॉज म्हणजे काय, तर 45 ते 55 या वयोगटात जेव्हा 12 महिने सलग पाळी यायचं बंद होतं किंवा कधीकधी काहींना ही पाळी 12 महिन्यानंतर एखाद्या वेळेलाही येऊ शकते, पण हे प्रमाण खूप कमी असतं आणि या कालावधीलाच आपण मेनोपॉज असे म्हणतो. तर यामध्ये काय होतं, दर महिन्याला जेव्हा आपली मासिक पाळी येत असते त्यावेळेला काही हार्मोन्स सिक्रिशन होत असतं. ते म्हणजे इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन असे हार्मोन्स जे आहेत ते मासिक पाळी व्यवस्थित करण्यासाठी योग्य प्रमाणात सिक्रिट होत असतात. तर मेनोपॉजच्या वेळेला हे जे हार्मोन्स आहेत त्यांचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळं शरीरामध्ये काही बदल व्हायला लागतात आणि शरीराबरोबरच मनामध्ये सुद्धा काही बदल व्हायला लागतात आणि तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मेनोपॉजमध्ये शरीरात आणि मनात कोणते कोणते बदल होतात. तर या कालावधीत शरीरात होणारे बदल पाहिले तर पहिला बदल म्हणजे मासिक पाळी अनियमित होते आणि ती बऱ्याचदा उशिरा यायला सुरू होते. मग यामध्ये अनेकदा रक्तस्रावही कमी जास्त व्हायला लागतो. अनेक स्त्रियांना अचानक शरीरात एक प्रकारची उष्णता तयार झाल्यासारखी वाटायला लागते, गरम होतं किंवा अचानक घाम येतो. याच कंडिशनला कधी आपण हॉट फ्लशीस असंही म्हणतो. यामध्ये त्वचेमध्ये ड्रायनेस येतो, केसांमध्ये काही बदल व्हायला लागतो, केस रुक्ष व्हायला लागतात किंवा ते सुद्धा कोरडे व्हायला लागतात. काहींना वजायनल ड्रायनेस किंवा डिस्कम्फर्टही जाणवतो. यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण कमी जास्त झाल्यामुळं सांधेदुखी, अंगदुखी या गोष्टीसुद्धा जाणवतात. कधीकधी काही महिलांमध्ये वजनसुद्धा वाढायला लागतं आणि त्यांच्या मेटाबॉलिझममध्ये सुद्धा काही बदल झालेले जाणवतात. अशा शारीरिक होणाऱ्या बदलांबरोबरच यामध्ये काही मानसिक बदलसुद्धा पाहायला मिळतात आणि ते म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड व्हायला लागते, लगेच राग यायला सुरू होतो. घरातल्यांना अचानक जाणवतं त्या महिलांमध्ये झालेले बदल आणि त्यांच्या वागण्यामध्ये काहीतरी वेगळं दिसायला सुरू होतं. अचानक भीती वाटायला लागते, म्हणजे विनाकारण कोणत्या तरी गोष्टीची त्यांना भीती वाटते, काळजी वाटते, घरातल्यांची एखाद्याची चिंता वाटणं, अशा अनेक गोष्टी या कालावधीमध्ये बघायला मिळतात. तसंच जी कामामधली एकाग्रता असते ती सुद्धा कमी होते. चंचलपणा काही वेळेला काही स्त्रियांमध्ये बघायला मिळतो. तर असे मानसिक बदलसुद्धा या कालावधीत आपल्याला दिसून येतात. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेनोपॉज हा काही आजार नाही, तर महिलांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा आहे किंवा महत्त्वाचा बदलाचा कालावधी जो आहे हा कालावधी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि यामध्ये आपण योग्य माहिती घेतली, योग्य काळजी घेतली तर या कालावधीत सुद्धा आपल्याला निरोगी, आनंदी आणि मस्त मजेत राहता येतं. म्हणूनच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या कालावधीत कशी काळजी घ्यायची हे पाहणार आहोत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. मस्त राहा, हेल्दी राहा.